वडापाव तुम्ही खाल्ला, काय कसं काय वाटला? हो बरा वाटला. हा का, कुठं आलात आज? कोल्हापूर भगवतीपूरमध्ये हा का, यात्रेनिमित्त. हो निमित्ताने यात्रेनिमित्त. सहकुटुंब आलात का? हो हा, सहकुटुंब आलात. आपण सुद्धा सहकुटुंब यात्रेला भेट द्या. आणि या ठिकाणी संगमनेरचा ताई काय म्हणतात याला, पाववडा म्हणणार का ब्रेड वडा काय? हा आपला स्पेशल पाववडा आहे. जम्बो पाववडा फक्त 5 रुपयाला. त्याच्यात पूर्ण बटाट्याची चटणी भरलेली आहे. आणि ही चव म्हणजे फक्त संगमनेरच्या वड्याची चव लागू शकते. कोल्हापूरमध्ये असा वडा भेटणं शक्यच नाही. पूर्ण जम्बो पाववडा आपला फक्त 5 रुपयाला आहे. चला नक्की संगमनेरचा वडापाव हा कुठे, तर ज्या दोरव्याच्या ताई मांड्या बनवतात त्यांच्या शेजारीच हा स्टॉल या ठिकाणी थाटलेला आहे. अतिशय चविष्ट असा पाववडा या ठिकाणी आपल्याला त्याची चव चाखण्यासाठी आपल्याला भगवती मातेच्या यात्रेला यावं लागेल. आणि या ठिकाणी येताना सहकुटुंब सहपरिवार या आणि आपला आनंद कुटुंबासह घ्या. यंदाचा यात्रा उत्सवामध्ये काय फरक जाणवतो, मागीलची यात्रा पाहिली आणि आत्ताची? यंदाची जी यात्रा आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. गर्दी पण खूप आहे आणि खूप बदल झालेले आहे आणि एकदम प्रतिसाद पण भरपूर दिसतोय दादा. नाव सांगा ना, नाव आणि गाव. माझे नाव सुमित रणजित कापसे, गळलीम. किती जण आले आम्ही 10-11 जण आलो. फॅमिली लहान मुलं घेऊन आलेलो आहेत. खास यात्रेसाठी? खास यात्रेसाठी आलेलो आहेत. या वर्षी सन 2026ची जी भगवती माता यात्रोत्सव आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या, यावेळेस जर बघितलं यात्रेचं विशेष असं रहाडगाडगे असतील किंवा इतर लहान मुलांना मनोरंजनासाठी रेल्वे असेल, विमान असेल, या गोष्टी खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचप्रकारे या ठिकाणी व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी खाद्यांचे दुकानं या ठिकाणी आयोजन केलेले आहे. त्या आणि एकदम उत्कृष्ट प्रकारे आयोजकांनी या वर्षीचे आयोजन केलेलं आहे. फॅमिलीसह आलात का? हो, सहकुटुंब मी आलेलो आहे, पण आपण सर्वांनी सहकुटुंब या ठिकाणी यावं, भेट द्यावी हेच आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि भगवती माता यात्रेचा आपण पुरेपूर आनंद घ्यावा. माझं नाव संगीता शिंदे. मी गोव्यावरनं आली आहे आणि हे माझं माहेरच आहे. खास यात्रेनिमित्त? खास यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी आले. कृपया तुम्ही पण या. आणि मागील यात्रा भरली आणि या वर्षीच्या यात्रेमध्ये काय फरक? नाही, या वर्षीची यात्रा खरंच खूप कमाल आहे. खूप म्हणजे खूप मोठी आहे, एकदम भव्य आहे आणि खरंच खूपच छान आहे. आणि सर्वांना आवर्जून माझं निमंत्रण आहे की सर्वांनी यावे, देवीचं दर्शन घ्यावे. आणि देवीचं दर्शन घेऊन म्हणजे देवी एकदम जागृत देवस्थान आहे. तर कृपया सर्वांना विनंती आहे की येऊन दर्शन घ्यावे देवीचे. मी अश्विनी अच्युत सोनवणे, कुठून आलेत? इथूनच आलेलो आहेत. हा का. दरवर्षीची यात्रा आणि या वर्षीची यात्रा यामध्ये काय फरक होता? दरवर्षी हे सगळे पाळणे वगैरे नसायचे, महिनाभर यात्रा चालायची. पण आता 11 दिवस पाळणे आहेत, त्याच्यामुळं यात्रेला जरा स्वरूप आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आला? हो हो हो, आलेलो आहेत. माझं नाव रुपाली कुंकुलोळ. मी कोल्हारूनच आलेले आहे. जत्रा खूप खूप छान झाली आहे. म्हणजे पोरांना दरवेळेस खेळायला कुठे दुसऱ्या गावी जावे लागते, पण आता दररोज खेळायला पोरं येतात. आणि अशीच दरवर्षी खूप ह्याच्यापेक्षाही अजून खूप छान करा. म्हणजे अजूनही ही पण छान आहे, पण अजून गेम वगैरे वाढवले तरी चालेल आणि अजून छान होईल. आणि ह्यांचे सगळ्यांचे आभार आहे की इथे जत्रा खूप छान छान भरवली. थँक्यू. माझं नाव शिवगंगा सोमनाथ अडाणी. आम्ही ह्यावर्षी सहपरिवार सहकुटुंब जत्रेला आलो. यावर्षीची जत्रा आगळी वेगळी आहे. खूप खूप मजा आली सगळं फिरायला. आम्ही आलो, तुम्ही पण या सगळेजण. भगवती मातेच्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी जे प्रॉडक्ट लागतात ते प्रॉडक्ट विक्रीसाठी आलेले आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या प्रॉडक्ट नेमके कशासाठी वापरतात. या प्रॉडक्ट विषयी माहिती देतो. नमस्कार, माय सेल्फ माधुरी सुरेश शेवाळे, प्रॉपर अहिल्यानगरमधनं बिझनेस बिलॉंग करते. तर आपल्याकडं हेल्थ रिलेटेड सगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक बेस्ड प्रोडक्ट्स आहेत आणि ॲग्रीचे पण प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतरून डेली यूजचे सुद्धा प्रोडक्ट्स आहेत. तर सध्याचं जे काही फर्टिलायझरचं प्रमाण वाढलेलं आहे, तर विषमुक्त भारत आणि
प्रदूषणमुक्त भारत हे कंपनीचं विजन आहे. हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.